550. फायनली पोपटीसाठी चिकन. 9 अंडी वाया गेली. मित्रांनो आता आपण राजापूर शहरात पोहोचलो आणि आपल्याला मडका घ्यायचा आहे. हे बघा पोपटी बनवायची रात्री, त्यासाठी मडका घ्यायचं. आणि हे बघा काका बोलले इकडे मागे आतमध्ये मडकं भेटेल. हे बघ केवढं ते हा कितीला आहे? पोपटीला हेच वापरतात 550. ह्याच्यात चिकन शिजल का आपण गाड आहे? हो पोपटीसाठी हेच देतात. कितीला आहे? 550. एवढं महाग? कमी वाला कुठला म्हणजे याच्यामध्ये असेल ना 3.5 किलो चिकन येतो. हो छोटा कितीला आहे? तो बघ ना छोटे दोन बघ. ते काय 350. 350. दोन घेतलेले परवडते. पांड्याला विचार काय ते. काम पांडले पाय काय कशाला फुलं घेते? तो असा टाइमपास करायचा. काकाने एक मटका मोठावाला सांगितलं 550 आणि छोटावाला आहे तो 350ला सांगितलं. आता बघू घ्यायचं आहे की नाही. 550 रुपयामध्ये 3 दिवस चिकन खाऊ चालेल. हे पांड्या अरे हा बघ असावाला मटका 550, असावाला 350. ह्याच्यातच पैसे जातील काय मग कौलावर बाजू आहे त्यापेक्षा. मी शेंगा वाली घेतले तू त्याला विचार ना पत्र्या डबा तरी भेटेल तेलाचा त्याच्यात करू. पत्रा नको पण घरी नाही काय डबा? पत्रा डबा पाहिजे. अरे पत्राच्या डब्यात होत नाही बरं. डिस्कशन चालू आहे आता काय घ्यायचं नेमकं. एवढं महाग झालंय आता मटका घ्यायचा आहे की नाही. हे बघा वाळीच्या शेंगा घेऊन आले ते लोक. काय करायचं आपण घेणार आपलं इथे नाही घ्यायचंय. आता आपण ओणीत जाऊन बघणार आहे तर ओणीत जाऊया. ओके आपण सौंदर्यला आलोय. काय काय घ्यायला आलोय रे? कांदा टोमॅटो प्रिडेटर अजून काय घ्यायचंय ते सांग. अरे पोपटी बघा पाहिला तुमच्या हा पोपटीसाठी जे साहित्य लागणार आहे ते घ्यायला आलोय. पण मेन मुद्दा असा झालाय की आम्ही ओणीमध्ये बघितलं, राजापूरमध्ये बघितलं. राजापूरला तर तुम्हाला दाखवलं 550 होता म्हणून घेतला नाही. म्हणून उगाच तरी आलो ओणीमध्ये आणि ओणीमध्ये मटकाच नाही. आता सौंदर्यला आता पत्राच्या डब्यात बघतोय. पत्राचेच ना तेलाच्या डब्यात बघतोय पोपटी बनवायला. कसं तरी बनवू. आणि आता जर टायर मध्ये हवा भरायची होती म्हणून आलो. गाडी वगैरे माझी पप्पांची गाडी घेऊन गेलोय दुसराच कोणतरी. ही वगैरे गाडी घेऊन आलोय. तो बघा पोरींच्या याच्यात पागल. तो बघा हा बघा प्रेम वेडा सूरज मोगरकर पाटील नाही बाई. प्रेम वेडा तो चला मी दाखवतो पुढे अजून काय. हे आता आपण काय हा इथे सौंदर्यचा फेमस एक वडापाव आहे तो आपण खायला जाऊया. हा बोलला आणि हा खिलावतो हा कॅशियर आहे तर आपण ते खाऊया आणि मग कुठे पाटीलवाडीत जाऊया. ओके बाय. आपल्याला मॉर्निंगला एक 2-3 RX 100 वाले भेटलेले आहे बघा. आणि अजून एक मेन तो एक येतोय या रायडरला आधी बघा. फेमस वडापावचं दुकान इथे आहे. आपण खायला आले दोघं चिकन आले फायनली आलेत ते. सकाळी आम्हाला ते शूटला नाही भेटलं करायला पण भारी आहेत ते लोक. मस्त भाई RXचा साऊंड अजून पण आहे. एक ग्रुप होता मस्त होता. बाप तो बाप रे का आता मी वडापाव खायला जातो आम्ही सगळेजण. तर आता मला माहित नाही बाबा याचा कसा कॅमेरा आहे, फ्रंट कॅमेरा काय सगळाच वेगळाच आहे त्याचा. अरे कहना क्या चाहते हो. इथं आलो आहे त्याच्या आवाज चेंज झाला माझा थोडा जास्त नाही. काय घेतात काय मला माहित नाही. नको 60 वाला काय घेतो 60 रुपये प्रीडेटर आहे बोलतो. एक बूम घे एक प्रीडेटर ग्रीन वाली आहे. किती हिल आणि प्रीडेटर छपरी हे साले बेवडे आहेत. हे काही विचार ही मला झाले दोन ना असे प्रत्येकाला चौघांना पैसे जिपे डॅश घरी आहे. पिणारे कोण कोण आहे? तू पण पिणार आहे? मी पिणार नाही बाबा. मी असं नॉर्मल थंडा पिणार आहे. जिप्पे मार ना तुला कॅश देतो. अरे नेट नाही माझ्या. हॉटस्पॉट घे इथे नेट चालतं. हे मी काय बोलतो फुल आहे. तुला पण घ्यायचंय. हे रिओ कितीला आहे?
रिव्ह्यू हा वाला ना 45 हा 50 हा मी तेच बोललो 50 आणि 60 110 रुपये झाले. छोट्या छोट्या गोष्टीसाठी एवढे रडतात नाही लोक घ्यायला. हो, तू आहे फार सरपंच. मी लाटेगिरी तर नाही मी गप्पा घरात गेला त्याला आणि दिला. आपल्याला आता दादाने सांगितलं होतं तिथे जे रिओ वगैरे घेतले त्याच्यात की मटका भेटेल बाजूच्या दुकानात. तर आता इथे आपण ह्या दुकानात आलो होतो आणि दाखवलं त्याने मटका. तर आता ते 150 रुपयाने प्रति मटका सांगितलंय. मटका तर आता ते घेतोय आपण 2 घेतोय आता. बरं झालं आपण ते राधापुरात घेतलं नाही. ते मेन म्हणजे ते पाणी ठेवायचं मडकं होतं आणि आता आपल्याला जे पाहिजे ते भेटलंय. आणि अजून काय रे मडका घ्यायचं आणि अजून काय आपल्याला राहिलं. त्याचा पाळा पाहिजे. पाला नाही भेटला. इतिहास पैसे तर ना कॅश देतो. पकडा घेऊया का एक 100 वाला कशाला मटकी घेऊन आलं. ही 2 मटकी फायनली तयारी मजबूत होणार आहे. आपण मगाशी बोललेलो पत्राच्या डब्यात पण आता पत्राच्या डब्यात न खाता ह्याच्यात खायचे आपण. कसं आहे केवढा मटका दाखव. असा बाबू दाखव. असा दाखव केवढा मोठा आहे. हे बघा 2 असे. हे दोघं मॅचला गेलेले. त्याच्या मॅचचे राजापुरात भरलेले. सिरियस डिस्कशन एक कोंबडी वेगळी घे आपल्याला आणि 3 किलो जेवढं पडेल ना चिकन ते सुरतला घ्यायला सांग. 3 किलोचे सुरतला पैसे द्यायला बोल. 1 किलोचे आपण देऊ आणि अंडी आपण घे. हे भाऊ त्याला सांगितलंस काय. आणि त्याला बोल अंडी हे घे सुरतला फोन. सांगितलंस त्याला. हा काय कोंबडी नको. हॅलो 3 किलोचे चिकन आहे कोंबडी ना त्याचे नको. पैसे तू दे. तो बोलतो 1 किलोचे आम्ही देऊ. अरे नाही कापून पण भेटत. आणि मटका घेतलाय. तर तुम्ही बघू शकता आपण हे मटका परत अंडी कुठे आहेत? विसरला होता आता परत अंडी vlog वगैरे घेतो. टोमॅटो त्यात कांदे आहेत आणि हे आपल्याला आता सर्व भेटलं. ते भेटेपर्यंत अख्खा आजूबाजूला काळू खोन गेलाय. कालू करून गेले. हा आणि पार्टी दिली वडापावची आणि चहाची. आणि वाजले किती रे सूरज चिकन आणायला जाऊन. हा लाख्या सला. हा नेटवर्क मला इथं घरी पण भेटतो. काळू काय रे काय नाही दिसत आहे. साठी वरती गेलाय बघ. आता आपण आलोय. अरे शपथ हा माझी उजेडात जातो बाबा. सूरज पाटीलच्या घरात आलोय आपण. हे तुझं घर कुठे आहे. हा बघा हा सूरज पाटीलचा घर. हा पाटील तेव्हा आतमध्ये आहे बघ. आणि आता पोपटी बनवायला आपण यश नकाशाच्या घरी जाऊ आणि मग त्याचे पोपटी बनवायला घेऊ. मित्रांनो आपण आता यश नकाशाच्या इथे पोचलोय. 8 वाजलेत तरी पण वाटतं पोचायला. आणि इथं आपण आता गाड्या वगैरे इथे. अरे इथे हे ड्यूक ह्याची वाडी एकाच साईड म्हणजे वाडीपासून 21 घरं आहे याचं. इथे हिमालयन. इथे आणखीन एक ज्युपिटर आणि हे एक ज्युपिटर अशा पार्क केलं आहेत. आणि आता मी फ्लॅशचा सारा घेतला कारण काळोख होतं कॅमेरामध्ये काहीच नाही दिसत. आणि हे बघू शकता इथे घर आहे त्याचं. ताम आणतो. हे बॅग घेऊन येतो. हां आणि तर हे घर आहे त्याचं. आता ह्या घरात आपण पोपटी वगैरे जे सामान आणलं आहे नेमकं जे बनवायला पोपटी परत जे आपलं जेवण वगैरे बनवायचं आहे ते आपण बनवू. आणि मी पुढे असून ब्लॉग कंटिन्यू. चूल बनवले माझ्या भावाने दोघांनी. हे बघा चिरांची. आता लाकडं लावतो. मला कोणतरी एक पोरगी असली तर द्या. होय प्रत्येक टायमाला पोरगी नाही मिळत. पोरींची धंदे सोड मग आयुष्यात तू सक्सेस. अरे आम्ही जळवतो आणि दाखवतो. हे आपण पाणी दाखवायला ठेवतो ना. नाही अरे मडक्यात होताय. अरे मी आंघोळ करणार आहे. अरे ते मडक्यात होताय लागेल दादा नाही तर आपली अरे हो तू मग गॅसवर ठेव नाही. एक मग त्यातला होतो ना. मी काय बोलतोय जाऊ दे तू ह्या रकाडी घे आणि लाव. दाखवतो तुम्हाला. हे अशी नको नको ते फालतूगिरी चालूच राहील. फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू दाखवतो. पोपटीची तयारी चालू झाली आहे. हे बघा आम्हाला बसले सर्व कामाला बसले. काय बनवायचं रे आपल्याला. कौल चिकन. काय मटके मारायला आणलेस. मटके मारायला आणलेस. कौल चिकन म्हणतो. एक आपण मटका उलटा ठेवून त्याच्यावर ना चालू आहे. कुठे आहे व्हिडिओ नाही दिसत आहे.
आणि तुझ्या ही तयारी चालू आहे अजून. त्याचा फिरवलीस ना ठोकव जरा. तो पाण्याला चालले. आता माया इथे लक्ष देतोय आणि हा मॅथ्यू मसाला वगैरे बनवतोय. बाई मॅथ्यू हाय कर. किरण नकाशाच्या म्हणजे यशचं, हा यश आहे जो आपला मित्र आहे, त्याच्या जुन्या घरी आलो. ते आहे ते नवीन त्याने बांधलंय. अजून पण त्याचाच भाव आपला किरण नकाशे एक मित्र आहे. हेच ते त्यातच आहे. तुम्ही बघू शकता. मी दाखवतो या. तुम्ही बघू शकता. हे आहे त्याचं मधला सर्वांचा खण. हा एक रूम आहे, किरण नकाशाची आजी म्हणजे यश नकाशाची. आणि याची नव यशची नव यशची किरण नकाशाची आजी. प्रवीणची आजी. सगळ्यांची आधी. Few moments later. चूल पेटवतोय. बघू शकता तुम्ही मगाशी लावलेली जी चूल आहे. पेटली काय? ते प्लास्टिक पेटते काय? मी आणि सूरजने अंघोळीला पाणी तापवायला चूल पेटवली आहे. आता अर्धी तयारी झाली आहे बहुतेक. एवढं चिकन हे आपल्या पोपटीसाठी आहे. हा आणि आपल्या पोपटीसाठी चिकन आहे आणि बाकी एकदम रस्सा बिस्सा बनवतोय. शेफ मुंबईवरून मागवलाय. झाली तयारी. आणि आता सूरज पाटीलला थम्सअप वगैरे पाहिजे ते घेऊन येतोय. मी आता ओढत जातोय. शंभर रुपये आहे ना रे. तर गाईज आता आम्ही पोपटी बनवायला जात आहे. चिकन पण आता ओनीत गेलो होतो आणि म्हणजे मित्राला ते थंडा वगैरे आणायला. तिथपर्यंत ह्या लोकांनी पोपटीची सर्व तयारी केली. आता फक्त भरतायत. माया शेफ आहे आणि हा बघा हा सिनेमॅटिक्स घेतोय आपला अजून ब्लॉगसाठी. आणि हा ते तू काय करतोय? पोळी करतोय. चिकन बांधतोय. आणि आता हे आपण या मटक्यांमध्ये टाकणार आहेत. आणि कुठे आपण सेटअप कुठे केलाय? ओके इथं बाहेरच आपण सेटअप केलंय. आणि मस्त आपण आता पोपटी खाताना मी तुला दाखवेन. तुम्हाला दाखवेन. आणि हे अंडी कधी टाकणार आहेस? बांधायचे भरायचे. अंडी पण भरायचे. पोपटी भरायची. पोपटी भरताना मी दाखवतो तुम्हाला. नक्की पाहत राहा तुम्ही. बघू शकतात भावांनो. आता आपण मटकी लावली आहे ती. माया आता लावतोय. काय अजून लावायचंय का त्याच्यावर लाकडं तिकडे? कधीपर्यंत होईल आपली? अर्धा तासात होईल सांगतोय. माझ्याकडे कॅमेरा हे दाखव ना. फ्लॅश नाही, मी दिसत नाही, काला आहे. अर्ध्या तासात आपली मटकी होईल असं सांगतो. आता बाजूने गवत लावून नंतर लाकडं वगैरे घालून आपण सोडून देऊ. आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला काढून दाखवू. तेव्हा बघा नक्कीच मस्त असेल. हे बघा तुम्ही पाहू शकतात. आपण आता पोपटीवर लाकडं वगैरे लावले. पूर्ण पोपटीची तयारी एकदम. हा मला पण काय समजलं नाही. रायगडमध्ये लाकडांना फाटी बोलतात. काय बोलतात? फाटी बोलतात. आणि ही रायगडची खरी शान आहे पोपटीची. तो रायगडचा आहे, त्याला माहित असेल. पेटाव काय माहिती. आणि आपल्या इथे लाकडांना लाकडाचं बोलतात किंवा कागद. गवत टाकून लाकडं आणतो. त्याच्यावर अजून आपण गवत टाकतोय. आता आपण पोपटी जळवायला घेतो. हे बघा. घे विषय खोल. दोघांची मेहनत. दोघांनी लाकडं लावले तर दोघंच जळवतील.
होळी 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 हा मग का आता आता अख्खे आपण आग वगैरे लावून घेतले आणि होळी होळी हे तुम्ही बघू शकता. गवत ना जळून जातं आणि फाटी तशीच राहतात. हा म्हणून मी ते हे आता फक्त आपल्याला अर्धा तासाचं वेट करायचं वेट करायचं आहे आणि आपली पोपटी रेडी असेल. अर्धा 1 तास पकडू चल लांब लांब थंड होई वगैरे पर्यंत मस्तपैकी आपली एक पोपटी असेल. आपण 2 मटकी लावलेत का? 2 किती जण आहेत? 9 जणांसाठी फक्त 2. 2 छोटी छोटी आम्ही म्हटलं. होळी रे होळी जिथे शिवाय तिथे तिथे सजेशन बघतायत ना काय भेटतं आपल्याला जिथे जिथे शिवाय आहेत तिथं. आता तू किती हँडल करतो युट्यूब चॅनल? मी सॉंगचे 16 परत मूवीचे 8 बस. बस. तो स्टुडिओमध्ये कामाला आहे आणि तो एवढे चॅनल हँडल करतो आता. त्याच्या थंबनेल पासून अदर वर्क. बाकी तुम्हाला माझा साऊंडच येतोय ना फक्त बस. अर्ध्या तासाने मी तुम्हाला हे काढून दाखवतो. आपण आता डायरेक्ट तेच बघू. ओके. आपलं पोपटी वगैरे ते झालंय गरम होऊन. आता आपण लाकडं वगैरे साईड काढले. पहिला एक काढून हे बघ. आधी एक बघ हे बघा आपण आधी नाही बघा केळीची पानं वगैरे आणले त्याच्यावर आपण डायरेक्ट काढून घेणार आहे पोपटी अख्खी. मटका चोपडी टाकणार आहे. पोपटी काढतोय. सक्सेसफुल झालं की नाही बघायची आम्हाला. गेले आतमध्ये. कॅमेरा हिट व्हायचा बाकी काय नाही. पहिलीच शेंग निघाली आहे बाहेर ना. काय काय वाटतंय का? आणलं इथे पलटी मारायला. हे बघा. मारतोय पलटी पण हे जाम गरम आहे. 1 2 पुढेच घे पुढेच घे. नाही रे अजून काहीतरी पाहिजे. हे जाम गरम आहे. ते बारदन घेऊन येतं ना. शकता आता आपण हे पलटी मारलंय. आता खायचंय. बाबू बाबूला दाखव बाबूला दाखव. पण यशला बाबू बाबू कसं आहे बाई? पुढे आता तुझी वाटतंय का चांगलं बघ? होय चांगलं वाटतंय का? बरोबर बांधलं सर्वांना. कडक झालं एकदम चिकन. सांग सक्सेसफुल झाली. आणि आपली पोपटी पण सक्सेसफुल झाले. शेफ कोण होता? सूरज मोगरकर, महेश वैजुले. दोघांनी एकदम कडक ओली बनवले आणि आता आम्ही खाऊन टाकतो. अजून एक आपला मटका आहे ना. ते सर्व आहेत ना कोण कडक. राहिला नाही. तुम्ही एक चिकन हा बाबा चिकन आहे बा. आणि अंड पण आहे. अंड पण खाऊन टाकतो. अंडा गरम काय आहे? ओके मित्रांनो आपण सेकंड मटका पण पालटी केलाय. पण हे बघा हाल काय बघा. सर्व करपला अंड्यांचा हाल बघा. हे फर्स्ट टाइम होता. जाऊ दे पण पहिला मटका आपला सक्सेसफुल. फ्लॅश दाखव. सक्सेसफुल झाला. एक नंबर. ह्याच्यामध्ये चिकन एवढं भारी शिरलं. हा पण आज चिकन एकदम मस्त फ्राय झालंय बघा. म्हणजे दाखवू शकतो. अच्छा ना. कुठे लाईट हे बघा. छान मस्त झालंय. नेक्स्ट टाइम आपण म्हणजे हे बघा, सर्व बाकी करपलंय पण चिकन चांगलं झालंय. बाकी अंडी वाया गेली आपली. 9 अंडी वाया गेली. जाऊ दे आपण एन्जॉय करतोय. मस्तपैकी मस्त पोपटी झाली. आता जेवण वगैरे करून आपण झोपू कारण उद्या आपल्याला मुंबईला पण लवकर जायचंय.